नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, घर ना तेव्हाच घर बनतं जेव्हा आपण घराकडे अगदी व्यवस्थित असं लक्ष देतो आणि घरासाठी आपलं सर्वस्व जेव्हा आपण त्यामध्ये लावतो तर त्याच वेळेला ते घर घर बनतं. नाहीतर बघा, कितीही मोठा आपण महल बनवला आणि त्याकडे जर आपलं व्यवस्थित लक्ष नसेल किंवा आपली जर देखरेख नसेल तर त्या फक्त आणि फक्त चार भिंती असतात, घर नसतं ते. तर घराची जी परिभाषा आहे तर ती बघा एक ना वेगळीच असते. घरासाठी खूप काही आपल्याला करावं लागतं आणि खूप गोष्टींना जपावं लागतं. त्या घराला जपावं लागतं तेव्हा कुठे ते जे घर आहे तर ते घरामध्ये त्याचं रूपांतरण होतं. नाहीतर एक साधी चार भिंतीची इमारत असते ती. तर बघा, म्हणजे खूप काही घरासाठी आपल्याला करावं लागतं एकंदरीत सांगायचं झालं तर. तर लहान असो मोठं असो घर, त्याला बघा वेळोवेळी साफसफाईची स्वच्छतेची म्हणजे तितकीच गरज असते. कारण रोजच्या साफसफाईमध्ये जेव्हा आपण रोज जेव्हा क्लिनिंग करतो घराची, तर खरं सांगायचं ना तर तितका वेळ नसतो आपल्याकडे की रोजच्या रोज आपण म्हणजे पूर्ण घराची अशी डीप क्लिनिंग करू शकणार म्हणून. कारण नुसतं साफसफाई किंवा म्हणजे एकच काम आपल्या मागे नसतं. सगळ्या घराचं आपल्याला बघावं लागतं. घरामध्ये जे लोक आहेत तर त्यांचीसुद्धा काळजी घ्यावी लागते. प्रत्येक कामाची एक वेळोमर्यादा असते. तर या सगळ्या गोष्टींचं संतुलन राखूनच आपल्याला जो घरकाम आहे तर तो करावा लागतो. तर अशा याच्यामध्ये मग काय करायचं की महिन्यातून 15 दिवसातून एका दिवसाचा असा वेळ काढायचा. त्यामध्ये बघा आपल्याला ना म्हणजे 2 ते 3 तास लागतात. काही असा म्हणजे अख्खा दिवस जात नाही. तर अशा वेळेला म्हणजे अर्धा दिवस किंवा 3-4 तासामध्ये आपलं जे सगळं घर आहे तर ते स्वच्छ होऊन जातं. आणि तुम्हाला खरं सांगायचं ना तर माझ्याच्यानेसुद्धा बघा रोजच्या रोज ना इतकी डीप क्लिनिंग पॉसिबल होत नाही. कारण माझ्या इथेही कामाला बाई वगैरे नाही आहे आणि म्हणजे समजू शकता तुम्ही की आपल्या मिडल क्लास परिवारामध्ये किती सारे काय काय असे कामं निघतात. शाळेला जाणाऱ्यांचे, बाहेर जाणाऱ्यांचे टिफिन असतात, त्या सगळ्या गोष्टी असतात. मग त्या म्हणजे आपलेसुद्धा कामं आहेत, पूजा आहे, पाती आहे, अशा सगळ्या गोष्टी आपल्या मागे लागलेल्या असतात. आणि असं नाही की अख्खा दिवसभर मग नुसतं तेच काम करत बसायचं. कारण त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा आणखी आपल्या मागे दुसरे कामं असतात. माझं म्हणायचं झालं तर बघा, यूट्यूबचं म्हणजे व्हिडिओचं काम असतं किंवा बऱ्याच ताई लोकांचं बघा, प्रत्येकाचे आपापले ना काय असे प्रॉब्लेम्स किंवा काय ना काय असे कामं ना बॅकग्राऊंडमध्ये चालू असतात. तर अख्खा दिवस आपण नुसतं घराच्या साफसफाईमध्ये किंवा घरकामामध्ये देऊ शकत नाही. आपल्या स्वतःलाही थोडासा वेळ हवा असतो. तर त्यामुळे रोजच्या रोज इतकी डीप क्लिनिंग काही आपण करू शकत नाही. तर म्हणून मग ना महिन्यातून 15 दिवसातून एखाद वेळा ना असा मी वेळ काढते की ज्यामध्ये ना म्हणजे घराची थोडीशी जी डीप क्लिनिंग आहे तर ती मी करत असते. तर त्यामध्ये तुमचे थोडेसे जे काही जाडे जळमटे वगैरे लागलेले असतात तसे रोज जेव्हा आपण झाडत काढतो तर त्यावेळेला हलके फुलके जे जाडे जळमटे आपल्या डोळ्यांनी दिसतात ते तर निघतातच. पण काने कोपऱ्यामध्ये जे जाडे जळमटे वगैरे लागलेले असतात किंवा पंख्यांची साफसफाई म्हणा, तर या गोष्टी मी करून घेते. आणि इथे बघा म्हणजे इतकी धूळ येते ना की पंखे म्हणा किंवा भिंती म्हणा किंवा सामान म्हणा, म्हणजे इतकं खराब होते. आणि अगदी ती जी धूळ आहे ना तर ती अशी विजिबल होते. पंख्यांवर तुम्ही बघितले असाल की धुळीचा ना एक थर साचलेला होता. आणि 15 दिवसाच्या आधीच ते जे पंखे आहेत तर ते मी स्वच्छ केलेले होते. पण 15 दिवसाच्या नंतरच बघा इतका ना तिथे असा धुळीचा थर साचतो. आणि जसं की मी तुम्हाला इथे सांगितलं, रोजच्या रोज माझ्याच्याने म्हणजे हे पंखे वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खरंच ना नाही स्वच्छ करणं होत. कारण सगळ्या गोष्टींचं नियोजन आपल्याला करावं लागतं. तर त्यामुळे रोजच्या रोज या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी नाही करू शकत. तर इथे बघा पंखे वगैरे ना सगळे स्वच्छ करून घेतले. आणि तिकडचा जो बेडरूम आहे तर तिथे ड्रेसिंग काही बनवलेला नाही आहे, म्हणजे तिथे आरसा वगैरे नाही आहे. तर तो छोटासा एक कपाट आहे. तर तिथेही बघा खूप सारं असं ना तयारीचं म्हणजे सकाळची जी काही आपली तयारी वगैरे असते तर त्यातलं काही सामान इकडे ड्रेसिंगमध्ये आणि काही सामान तिकडच्या अलमारीमध्ये ठेवलेलं असतं. तर तिथलंसुद्धा सामान सगळं व्यवस्थित करून घेतलं. आणि तिथे जेही डस्टिंग वगैरे करायचं होतं तर ते करून घेतलं. आणि माझे जे आजचे कामं आहेत तर ते बघा ते ना असे रँडमली चालू आहेत. म्हणजे असं नाही की क्रमवारीने मी सगळे कामं इथे शूट केले किंवा तुमच्यासोबत शेअर केले.
आधी तिकडच्या रूमचा पंखा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर बेड वगैरे थोडंसं डस्टिंग करून घेतला आणि त्यानंतर मग इकडचा रूमचा हा जो पंखा आहे तर तो स्वच्छ करून घेतला. म्हणजे असे रँडमली माझे जे कामं आहेत तर ते सुरू आहेत. हा सुद्धा पंखा तुम्ही बघितले असाल, खूप असा खराब झालेला आणि इतकी धूळ साचते. पंखा स्वच्छ करायच्या वेळेला ना आधी कोरड्या कापडाने ना सगळं पुसून घ्यायचं, म्हणजे ती जी डस्ट वगैरे आहे ना तर ती सगळी खाली पडते. आणि त्यानंतर मग ना थोडंसं पाणी किंवा कॉलिन किंवा जेही तुम्ही स्प्रे करत असाल क्लिनिंगसाठी, ज्याही स्प्रेचा वापर तुम्ही करत असाल तर तो लिक्विड स्प्रे करून घ्यायचा आणि त्यानंतर मग थोडंसं आणखी ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं. तर पंखाना छान असा स्वच्छ होतो आणि त्याची जी धूळ आहे तर ती त्याला चिकटून राहत नाही. पूर्णपणे ती जी धूळ आहे तर ती स्वच्छ होऊन जाते. त्यानंतर मग ना हा बाहेरचा भाग आहे. तर इथे सुद्धा हा ना टी व्ही युनिट आणि बाजूला जो एक टेबल तुम्हाला दिसत असेल तर तो गणपती बाप्पा असतात आमच्या इथे. तर गणपती बाप्पांना ठेवण्यासाठीच म्हणून परमनंटली तो टेबल आम्ही तिथे बनवून घेतला होता. कारण ना मग ना पुन्हा आणखी एक छोटा टेबल आणि म्हणजे खूप सारा असा ना अरेंजमेंट करावा लागतो गणपती बाप्पांसाठी, म्हणजे एक सेटअपच तयार करावा लागायचा. तर त्यामुळे मग तिथे ना तो एक परमनंटली सोल्युशन आम्ही केला. तर तिथलीसुद्धा सगळी अशी ना डस्टिंग वगैरे करून घेतली. आणि जिथे आपले बेड वगैरे ठेवलेले असतात तर त्याच्या मागच्या बाजूला बघा इतका म्हणजे तिथे केर कचरा साचलेला असतो आणि इतकी धूळ साचलेली असते. आणि स्पेशली म्हणजे बघा, जेव्हा आपण ना फ्लॅटमध्ये राहतो तर तेव्हा म्हणजे अशा पद्धतीने तिथे पिलर दिलेले असतात. स्वतंत्र घर असेल तशामध्ये त्या याच्यामध्ये ना पिलर नसतात, पण जिथे फ्लॅट वगैरे असतात तर त्याच्यामध्ये ना असे पिलर दिलेले असतात आणि बेड वगैरे ठेवायच्या वेळेला बघा तिथे ना खूप सारा गॅप असतो. तर त्या गॅप्समध्ये बघा इतकी सारी धूळ साचते आणि ही जी धूळ आहे तर ती 15 दिवसातून 3 आठवड्यातून एकदा तरी ना मी स्वच्छ करतच राहते. पण जिथे लहान मुलं वगैरे असतात किंवा बघा मुलं बेडवर खेळतात आणि काहीही गोष्टी मग ना बेडच्या मागे टाकतात. आपण कितीही त्यांना समजवलं तरी बघा लहान मुलं ते काही ऐकत नाही, त्यांच्या मनात जे येते ते तसंच करतात. तर तीसुद्धा खूप सारी धूळ अशी साचलेली होती. आणि माझा ना कपडे सुकवण्याचा जो स्टँड आहे तर तो सुद्धा मी पलंगाच्या मागच्याच बाजूला ठेवते, कारण बाहेर काही तेवढी जागा नाही आणि रोजच्या रोज त्याचं कामसुद्धा पडत नाही. तर त्यामुळे तो स्टँड परमनंटली तिथेच ठेवलेला असतो. तर त्याच्या मागेसुद्धा ना खूप सारी धूळ अशी साचलेली होती. तर ती धूळ सगळी काढून घेतली आणि त्यानंतर मग पुन्हा आणखी बाहेरचा बेड होता तर तिथलीसुद्धा चादर वगैरे सगळी झटकून घेतली, म्हणजे बेडशीट वगैरे चेंज करून घेतली. बरं, आता बेडशीट चेंज करण्याचं जे काम आहे तर ते 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा होत नाही. ते ना आठवड्याला ज्या बेडशीटा आहेत तर त्या मी सगळ्या चेंज करून घेते. कारण बघा, नाहीही म्हटलं तरी आपला म्हणजे दिवसभर ना बेडशीटवर म्हणजे बेडवर ना वावर असतो आणि 8 दिवसाच्या वर ना जास्त म्हणजे ती बेडशीट वगैरे आहे किंवा पिलो कवर वगैरे आहे तर ते ठेवायचे सुद्धा नाही. त्याच्याने बघा आपल्याला सुद्धा स्किन प्रॉब्लेम, केसांचा प्रॉब्लेम होतो. तर म्हणून 8 दिवसातून एकदा तरी ना बेडशीटा वगैरे सगळ्या बदलून घ्यायच्या किंवा मग आठवड्यातून 2दा तरी बदलून घ्यायच्या. 2दा शक्य होत नसेल तर आठवड्यातून एकदा तरी बेडशीटा बदलून घ्यायच्या. त्यानंतर ना हे इथे धान्य वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे गहू आणि तांदूळ ठेवण्यासाठी ना हा एक कॉर्नर मी बनवून घेतलेला आहे. तर तो सुद्धा ना खूप म्हणजे ते ज्या कोट्या आहेत त्या खूप भारी आहेत. रोजच्या रोज त्यांना मी बाहेर काही काढू शकत नाही आणि महिन्यातून एखाद वेळा ना ते बाहेर काढून तिथलीसुद्धा साफसफाई करावी लागते. कारण तिथेसुद्धा धूळ किंवा आपण केस वगैरे करतो तर ते केस वगैरे सगळे ना त्या जे दारा आहेत तर त्याच्या आतमध्ये जातात आणि रोजच्या रोज नाही होत तेवढं करणं शक्य. कारण इतक्या एकतर त्या भारी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ना वेळही नसतो. प्रत्येक कामासाठी, प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळोमर्यादा असते आपल्याला किंवा प्रत्येकच कामाचं बघा नियोजन आपल्याला करावं लागतं. तर रोजच्या रोज तर इतकी डीप क्लिनिंग पॉसिबल होत नाही. तर म्हणून मग अधामधामध्ये ना असा एखाद दिवस मी काढते की ज्यामध्ये ना म्हणजे या ज्या सगळ्या साफसफाईच्या जीही डीप क्लिनिंग आहे तर ती मी करू शकणार म्हणून. आणि अशा वेळेला काय करते की देवपूजा वगैरे ना सकाळीच आटोपून घेते किंवा मग मुलं जर घरी असतील तर मुलं देवपूजा आटोपून देतात. कारण बघा हे जे काम आहे आपलं तर ते याच्यामध्ये नाही म्हटलं तरी आपल्याला म्हणजे अर्धा दिवस किंवा 4-5 तास तरी या कामामध्ये जातातच. आणि अशा याच्यामध्ये मग पूजा वगैरे ती करायची राहते. तर सकाळी एकतर आधीला पूजा करून घेते किंवा मुलांकडून करून घेते आणि त्या दिवशी मग मी ही जी डीप क्लिनिंग वगैरे आहे तर ती काढते.
बेडशीट जेव्हा आपण चेंज करतो तर बघा आपल्या बेडशीटा ज्या आहेत ना तर त्या जुन्याच असतात, म्हणजे धुतलेल्या ज्या बेडशीटा असतात त्यांचाच आपण वापर करतो. पण तरीसुद्धा बेडशीटा चेंज केल्याच्या नंतर बघा त्याच्या म्हणजे तो जो रूम आहे तर त्याचा लुक बघा एक ना वेगळाच लुक येतो आणि छान असं प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे असं नाही की आपल्याला घर स्वच्छ करायचं आहे किंवा आपण जेव्हा साफसफाई मेंटेन करतो तर त्यावेळेला प्रत्येकच वेळेला आपल्याला नवीनच गोष्टी हव्या असतात किंवा ज्या अगदी एकदम म्हणजे नवनवीन ज्या गोष्टी आहेत तर त्यांचाच वापर करायचा म्हणून. त्याच गोष्टी असतात, फक्त त्यांना स्वच्छपणे म्हणजे ठेवायचं असतं किंवा धुतलेल्या ज्या काही गोष्टी असतात तर त्याच आपण स्प्रेड करतो बेडशीटा वगैरे. तर त्याच्यानेच बघा खूप छान आणि खूप सुंदर म्हणजे जे एक लूक आहे ना तर तो क्रिएट होतो. तर चला सगळं घरसुद्धा झाडून घेतलं. ज्या वेळेला अशा प्रकारे डीप क्लिनिंग मी काढते त्यावेळेला ना मोपिंग बास्केटने फरशी पुसण्यापेक्षा हातानेच फरशी पुसून घेते, म्हणजे सगळी कोण्याकोपऱ्यातली जी धूळ आहे तर ती निघते. तर अशा प्रकारे बघा महिन्यातून एकदा ना माझं घर मी स्वच्छ करते. आणि अशाने बघा म्हणजे एक तो ना आपला क्रम बनलेला असतो की लवकर आपलं जे घर आहे तर ते खराब होत नाही आणि छान महिनाभर जे घर आहे तर ते महिनाभर म्हणा किंवा 15 दिवस म्हणा अगदी छान असं स्वच्छ राहतं. रोजच्या रोज मग वरचेवर जरी क्लिनिंग केली तरीही म्हणजे चालतं. तर चला असा होता आजचा क्लिनिंगचा व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. बाय.